नमस्कार. आज आपण एका अशा सुपरफूडबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. मखाना. याला फॉक्स नट्स असंही म्हणतात. चला तर मग याच्याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. आपण सगळेच ना काहीतरी चटपटीत खाण्यासाठी शोधत असतो. पण मग चिप्स किंवा वेफर्स खाल्ले की नंतर वाईट वाटतं. मग विचार येतो की यापेक्षा काहीतरी हेल्दी ऑप्शन आहे का? बरोबर. तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मखाण्यामध्ये सापडू शकतं. तर हे आहेत मखाणे. याला गंमत म्हणून पांढरं सोनं असंही म्हटलं जातं. आणि का नाही म्हणणार? हे फक्त एक बी नाहीये, तर हा एक पौष्टिकतेचा खजिना आहे. खरंच नावाप्रमाणेच याचे गुण आहेत. बरं, तर याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा बघूया. तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी मखाना कसा उपयोगी पडतो. आता हे आकडे बघा, किती मोठा फरक आहे. 100 ग्रॅम भाजलेल्या मखाण्यांमध्ये साधारण 350 कॅलरीज असतात, तर बटाट्याच्या चिप्समध्ये तब्बल 536. आणि फायबर? मखाण्यांमध्ये 14.5 ग्रॅम फायबर आहे, तर चिप्समध्ये फक्त 3.5 ग्रॅम. म्हणजे काय? तर मखाने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही. आपोआपच आपलं खाणं कमी होतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मखाना कसा खायचा हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. जर वजन कमी करायचं असेल ना, तर त्याला तेलात किंवा तुपात तळण्याऐवजी फक्त भाजून खाल्लं पाहिजे, नाहीतर कॅलरीज वाढणारच. ठीक आहे, वजन कमी करण्याचा मुद्दा तर झाला. आता बघूया की मखाने आपल्या हाडांसाठी कसे फायदेशीर आहेत. मखाण्यांमध्ये ना कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. आणि ही दोन्ही खनिजं आपल्या हाडांना मजबूत बनवण्यासाठी खूप गरजेची आहेत. यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी व्हायलाही मदत होते. म्हणूनच विशेषतः महिला आणि वयस्कर लोकांसाठी मखाने खाणं खूप फायद्याचं ठरतं, कारण याच वयात हाडांना जास्त काळजीची आणि पोषणाची गरज असते. चला आता तिसरा फायदा पाहूया. हा फायदा त्वचेशी संबंधित आहे. म्हणजे अँटी एजिंगसाठी मखाना कसा काम करतो ते बघूया. मखाण्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि बी विटॅमिन्स असतात. यांचं काम काय? तर हे आपल्या त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान टाळतात. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे सुरकुत्या कमी व्हायला मदत होते आणि त्वचा तरुण दिसते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मखाना म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक अँटी एजिंग क्रीम आहे, जी आपण खातो आणि ती आतून त्वचेवर काम करते. किती छान आहे ना? ठीक आहे, आपण मखाण्याचे फायदे तर भरपूर पाहिले, पण थांबा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची बाकी आहे. एक अशी गोष्ट जी सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. मखाना खाताना जवळपास सगळेच एक मोठी चूक करतात. कोणती चूक आहे ही आणि ती का टाळायला हवी? उत्तर खूप सोपं आहे, पण अत्यंत महत्त्वाचं. ते म्हणजे मखाणे नेहमी प्रमाणातच खावेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच, नाही का? कारण जर मखाने जास्त खाल्ले गेले तर पोट फुगल्यासारखं वाटू शकतं किंवा गॅस होऊ शकतो. आणि हो, अजून एक महत्त्वाची सूचना. ज्यांना किडनीचा काही त्रास आहे त्यांनी तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय मखाने खाऊच नयेत. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? फक्त 2 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. मखाने नेहमी भाजून खा, तळून नको. आणि 2. रोज फक्त 1 मूठभर खा. बस एवढं केलं तरी पुरेसं आहे. शेवटी एवढंच सांगेन की आपल्या खाण्यापिण्यातला, विशेषतः स्नॅकमधला एक छोटासा बदलसुद्धा आपल्या आरोग्यात खूप मोठा फरक घडवू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळेस काहीतरी खावंसं वाटलं तर मखाण्याचा पर्याय नक्कीच लक्षात ठेवा.